नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा। भुजबळ काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष। ओबीसींच्या नावाने भुजबळांनी दुकान मांडलंय। सुहास कांदे यांची टीका। मंत्रिमंडळ काय त्यांच्या घरचं आहे का म्हणत भुजबळांवर डागली तोफ। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक। नागपुरात विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन। सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। अमित शहा यांनी बाबासाहेबांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून नितीन राऊत संतापले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेण्यात अडचण काय? सभागृहात नितीन राऊत यांचा भाजपला सवाल। संसद भवन परिसरात विरोधकांचं आंदोलन। बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हातात घेत घोषणाबाजी। अमित शहा यांनी आंबेडकरांवर केलेल्या वक्तव्याचा निषेध। विधान परिषद सभापती पदासाठी राम शिंदे यांची बिनविरोध निवड। केवळ औपचारिक घोषणा बाकी। शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचं निमंत्रण देण्यासाठी भेट। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेला अटक। देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप। भारताचा स्टार स्पिनर आर अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली। गाबा टेस्ट नंतर निवृत्तीची घोषणा। आणि या क्षणाची एक मोठी बातमी। छगन भुजबळ यांनी थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा असा आग्रह मेळाव्याला आलेल्या काही ओबीसी नेत्यांनी घेतल्याचं कळतं। आपल्या भाषणात बोलताना भुजबळ यांनी भाजपात प्रवेश करावा अशा प्रकारची मागणी काही ओबीसी नेत्यांनी केली। यामध्ये पार्वती शिरसाट आणि राजेंद्र महाडोळे यांचा समावेश आहे। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। लक्ष्मण, वेगवेगळ्या नेत्यांची भाषणं होतात वेगवेगळ्या भागातून आलेल्या, काय मागणी करण्यात आली आहे? नाशिक छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये एक मेळावा संपन्न होतोय आणि या मेळाव्यामध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेले ओबीसी नेते जे आहेत ते भाषण करत आहेत। त्या अन्यायाविरोधात हा सगळा मेळावा होतोय आणि हा अन्याय कशा पद्धतीने झाला हे पटवून सांगितलं जात आहे आणि त्यासाठी हे सगळे नेते भाषण करत आहेत। त्या सगळ्या नेत्यांच्या भाषणामध्ये एक महत्त्वाचं भाषण झालं ते म्हणजे राजेंद्र महाडोळे, जे भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी सेलचे नेते आहेत। त्यांनी या भाषणामध्ये त्यांच्या भाषणामध्ये आणि या मेळाव्यामध्ये छगन भुजबळ यांना आवाहन केलं आहे की त्यांनी आता भारतीय जनता पक्षामध्ये यावं आणि त्यांनी देशातील ओबीसींचं नेतृत्व करावं। भारतीय जनता पक्ष हा केंद्रामध्ये आणि देशामध्ये असणारा मोठा पक्ष आहे आणि या पक्षामध्ये एक ओबीसी नेत्याची उणीव आहे। आपल्या येण्यानं ही उणीव भरून निघेल। महाराष्ट्रात नव्हे तर आपण देश ओबीसींचं नेतृत्व करावं आणि त्यासाठी आपल्याला योग्य पक्ष जर कुठला असेल तर भाजप आहे आणि म्हणून आपण भाजपमध्ये यावं अशा प्रकारची मागणी जी आहे ती राजेंद्र महाडोळे यांनी या कार्यक्रमामध्ये या मेळाव्यामध्ये केली। पार्वती शिरसाट या देखील त्या कार्यक्रमामध्ये होत्या, त्यांनी देखील हीच मागणी केली की भुजबळ साहेब आता आपण विरोधी पक्षात बसायचं नाहीये तर सत्तेत बसून ओबीसींचं नेतृत्व करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला जो कुठला पक्ष असेल तर तो भारतीय जनता पार्टी आहे। कारण देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर नेते आहेत ते आपल्या सन्मानाची गोष्ट करताय। दुसरीकडे अजित पवारांसारखे नेते आणि तुमच्या पक्षातले नेते आपल्याला अपमानास्पद वागणूक आहे। त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे, आपल्याला जर सन्मान हवा असेल तर आपण भाजपत जायला हवं आणि तिथल्या ओबीसींचं नेतृत्व करण्यासाठी आपण भाजपमध्ये जावं अशा प्रकारची मागणी त्यांनी ठीक आहे लक्ष्मण, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। वेगवेगळे नेते हे आता या मेळाव्यात पोहोचलेत आणि प्रत्येक जण आपापली मतं मांडतायत। छगन भुजबळ या सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेत आहेत आणि यानंतर भुजबळांचं भाषण होईल। भुजबळ नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।